नमस्कार मित्रांनो, जुने विद्यार्थी जे बँकिंगची वर्षभर 2 वर्ष 6 महिन्यांपासून तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन मी आणि अक्षय सर तुमच्या समोर येतोय। याबद्दल आम्ही बॅचेसमध्ये सुद्धाही बोललो होतो। अक्षय सरांनी जनरल अवेअरनेसच्या लेक्चरमध्ये असेल, मी रेग्युलर बॅचेसमध्ये असेल, यूट्यूबमध्ये या संदर्भात एक प्री आयडिया मी तुम्हाला दिली होती की असं काहीतरी जुन्या विद्यार्थ्यांसाठी आता तसा विचार जर केला तर जानेवारीपासून तर जून जुलैपर्यंत थोडासा टायमिंग जो आहे हा बऱ्यापैकी स्लॅक असतो। स्लॅक इन द सेन्स की या एक टायमिंगमध्ये कंपॅरेटिव्हली एक्झाम खूप जास्त नसतात। जसं जूनपासून तर डिसेंबरपर्यंत जर विचार केला, जुलैपासून डिसेंबरपर्यंत, तो ऑलमोस्ट मिनिमम 10 ते 15 एक्झाम्स त्या दरम्यान होतात। पण या दरम्यान जर बघितलं की जानेवारीपासून जूनपर्यंत हार्डली 4-5 एक्झाम्स होतील। स्टील यावर्षी SBI क्लर्क आणि SBI PO असल्यामुळं तो एक ॲडव्हान्टेज तुम्हाला या स्लॅक टायमिंगमध्ये सुद्धा घेता येणार आहे। पण तयारी करत असताना आपण कुठल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तयारी करावी की सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यूने तयारी करावी, सो दॅट कुठलीही एक्झाम आली तर यश मला नक्की मिळेल, मी यशस्वी डेफिनेटली होईल। तर आपण डेफिनेटली प्रत्येक बॅचमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला मी बोलताना याच पद्धतीने बोलतो की बाबा रे, सिलेबसच्या हिशोबाने प्रिपरेशन करू, सॉरी एक्झामच्या हिशोबाने प्रिपरेशन करू नका। एखादं SBI क्लर्कची ॲडव्हर्टिजमेंट आली तर SBI क्लर्कच्या हिशोबाने ॲडव्हर्टिजमेंट आली म्हणून लगेच तशी तयारी, SBI PO साठी वेगळी तयारी असं न करता एक ओव्हरऑल प्रिपरेशन करून ठेवा, स्वतःला त्या हिशोबाने तयार करा की येणाऱ्या सगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या डेफिनेटली आपल्या असल्या पाहिजे आणि यावर्षी आपण फायनल सिलेक्शन घेऊन गेलो पाहिजे। मग याच्यामध्ये अभ्यास करत असताना मुलांना नॉर्मली क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडबद्दल जर बोलायचं झालं तर ओव्हरऑल एक अरिथमॅटिकमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो की सर लवकर अरिथमॅटिक किंवा कमर्शियल मॅथ्स मला समजत नाही। सोबत प्रिलिमिनरी एक्झाम तर बऱ्यापैकी कव्हर होऊनच जातं सर। आम्ही वेगवेगळ्या क्लासला आहोत किंवा आमचे टीचर आहेत किंवा आपल्या एंडनं आहेत, रेग्युलर बॅचेस झाले आहेत, पण मेन्स लेवलमध्ये तेवढं प्रॉपर लक्षात येत नाही किंवा मेन्समध्ये मी जास्त तेवढं इफिशियंटली देऊ शकत नाही। त्याच्यामागचं रिझन असं आहे की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हा एक मुद्दा असतो, दुसरा एक मुद्दा असतो की डिफिकल्टी लेवलला टॅकल करता येत नाही। तर या दोन्ही मुद्द्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या बॅचेसमधून आपण कंप्लीट एक सोल्युशन, तुम्हाला एक कॉन्क्रीट सोल्युशन देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। मग प्रिलिमिनरी लेवल एक्झामपासून तर मेन्स लेवलच्या एक्झामपर्यंत कंप्लीट सिलेबस शिकवणार। आता जर स्पेसिफिकली क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयाबद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये मी तुमच्याकडून काय काय करून घेणार किंवा काय काय शिकवणार आहे याच्याबद्दल डिटेल समजून घेऊया क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये। तर पूर्वी मी जर सांगितलं की हा जो स्लॅक टायमिंग आहे 3-4 महिन्यांचा, याला आपण प्रॉपरली युटिलाइज करूया, चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस, चांगल्या पद्धतीने कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणूया आणि मग डेफिनेटली एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही टेस्ट सिरीज असेल किंवा टेस्ट देणं म्हणा, ऑनलाईन टेस्ट देणं असेल किंवा मग आणखी प्रॅक्टिस करणं असेल, तो वाला पार्ट तुम्ही तुमच्या एंडनं मग करू शकता। सांगत होतं की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या हिशोबाने जर विचार केला तर त्या बॅचमधून मी नेमकं कशा पद्धतीने घेणार आहे। तर बघा, नॉर्मली आता जेव्हा आपण जुन्या मुलांसाठी बॅचेसचा विचार करतो तेव्हा असा विचार करतो की हां बेसिक यांना येतं, पण स्टील माझं यावेळेस म्हणणं असं आहे की एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलचं, जसं छोटा असा एक टॉपिक आपण कन्सिडर करूया की रेशो अँड प्रपोर्शन। मग रेशो अँड प्रपोर्शनमध्ये एकदम बेसिक इक्वेशन बेस्ड क्वेश्चन असतील, त्यानंतर म्हणजे रेशो टू इक्वेशन बेस्ड क्वेश्चन असतील, त्यानंतर त्याच्यामध्ये कॉइन बेस्ड प्रश्न विचारले जातात, त्याच्यामध्ये इन्कम एक्सपेंडिचर बेस्ड क्वेश्चन विचारले जातात आणि काही मिसलिनियस क्वेश्चन। तर या 4 टाईपवर किमान 10-10, 15-15 क्वेश्चन आपण क्लासमध्ये सॉल्व्ह करून घेणार। म्हणजे या 4 टाईपला किमान आपण 2 ते 3 दिवस शिकायला घेणार। त्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला घरी होमवर्कच्या स्वरूपात देणार आणि मग तो होमवर्कचं पुन्हा डाऊट डिस्कशन अशा हिशोबाने मोठी आपण एक 5 ते 6 दिवस हा टॉपिक घेणार। म्हणजे रेशो प्रपोर्शन सारखा छोट्यातला छोटा टॉपिक आपण 5 ते 6 दिवस घेणार। मग त्यात सुरुवातीला बेसिक लेवलचे क्वेश्चन, थोडे व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन, त्यानंतर मेन्स लेवलचे क्वेश्चन आणि डाऊट अँड डिस्कशन अशा पद्धतीने होईल। त्याच्यासाठी अगोदरच मी जर सांगितलं की आपण एक कंप्लीट नवीन बुक जे यासाठी लॉन्च करतोय, एक कंप्लीट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं बुक जे आहे हे क्लासरूम टीचिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक नवीन बुक आपण लॉन्च करतोय। मागच्या बुकमधलं ऑलमोस्ट मी म्हणतोय की 70 ते 80% डेटा कंप्लीटली आपण चेंज करतोय। फक्त मागच्या बुकमधला 20-30% डेटा जो आहे तो आपण पुन्हा नवीन बुकमध्ये वापरणार आहे। अदरवाईज ऑलमोस्ट नवीन डेटा जो आहे हा आपण नवीन बुकमध्ये लॉन्च करतोय। मग त्या बुकमधलं सोल्युशन असेल किंवा त्या बुकमधले क्वेश्चनची प्रॅक्टिस असेल, टाईप वाईज क्वेश्चन असतील, हे सगळं जे हे तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार, एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत। या सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा या सिलेबसच्या बेसिसवर तुम्ही कुठल्या एक्झामला टार्गेट करू शकता। तुम्ही बँकिंगची कुठलीही एक्झाम द्या, याच्या बाहेर काहीच येणार नाही।
तुम्ही SSCची एक्झाम द्या, बऱ्यापैकी कुठलंच बाहेर येणार नाही. अरिथमॅटिकबद्दल बोलतोय, ॲडव्हान्स मॅथ्स हा वेगळा पार्ट झाला. तुम्ही MBA CET द्या, तुम्ही इन्शुरन्सची एक्झाम द्या, तुम्ही रेल्वेची एक्झाम द्या. या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कंप्लीट जो पार्ट आहे हा इथून कव्हर होईल. त्यानंतर बुकचं PDF, आता जसं मी म्हणलं की नवीन आपलं बुक बनतंय, तर त्या बुकची जी PDF आहे ही मी तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल करून देईल. त्यानंतर तुम्ही ते PDF मधून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता होमवर्कसाठी. तर तुम्हाला बुकची PDF सध्या अवेलेबल करून देईल. बाकी जसं जसं रेडी होईल तसं तसं बुकसुद्धा डेफिनेटली अवेलेबल करून देईल. पण बुक घरी पाठवण्याची कुठली सध्या आम्ही कमिटमेंट देत नाही. जसं ते पुढे होईल त्याबद्दल आम्ही रेग्युलर बॅचेसमध्ये डेफिनेटली किंवा रेग्युलर क्लासमध्ये डेफिनेटली चर्चा करेल. सोबत टाईप वाईज क्वेश्चन मी जसं सांगितलं की सपोज ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन वेगळे असतात. कुणीतरी येतं कुणीतरी जातं, ते ॲडेड डिलीटेडचे क्वेश्चन्स वेगळे असतात. त्यानंतर रिप्लेसमेंटचे क्वेश्चन वेगळे असतात. त्यानंतर वेटेड ॲव्हरेजचे क्वेश्चन्स वेगळे आणि मिसलिनियस असं टाईप वाईज आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार विथ डिटेल सोल्युशन अँड विथ कंप्लीट शॉर्टकट या पॉईंट ऑफ व्ह्यूने. या बॅचची व्हॅलिडिटी जी आहे ही ॲक्च्युली 1 इयर असेल. पण व्हॅलिडिटी जरी 1 इयर असली तरी लाईव्ह बॅच जी आहे ही मोठ्या आपण ॲज्युम करूया की 3-4 महिन्यांच्या आसपास चालेल. 3-3.5 महिने चालेल. कारण मध्ये SBI क्लर्क आणि SBI PO जर आली म्हणजे येणार, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मध्ये 3-4 दिवस सुट्ट्या प्रिलिमिनरी एक्झामसाठी 8 दिवसांचा गॅप असा द्यावाच लागतो. त्यामुळे अराउंड 3 महिने तुम्ही कन्सिडर करून चला की 3 महिने प्रॉपर ही बॅच जी आहे ही आपण चालणार. आणि त्यानंतर ज्या दिवशीपासून तुम्ही बॅच परचेस करणार त्यानंतर 1 वर्षापर्यंत ही जी बॅचची व्हॅलिडिटी आहे ही तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे 1 वर्षापर्यंत रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. बाय द टाईम मीन होईल जसं काही मेन्सची लेक्चर सिरीज मी घेतली होती मागच्या वर्षी 2024 म्हणजे यावर्षी, त्यानंतर 2023 प्रिलिमिनरी एक्झामसाठी मी RRBसाठी जवळजवळ 30+ यूट्यूब सेशन घेतले. ते सेशन हे सगळे सेशन जे आहेत या तुम्हाला बॅचमध्ये डेफिनेटली अवेलेबल करून देण्यात येईल. म्हणजे हे विद्यार्थी या बॅचेसला परचेस करतील वर्षभरात होणारे जेवढे क्वांटचे वेगवेगळे सेशन्स आहेत पूर्ण सेशन जे हे तुम्हाला इथं रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार आहे डेफिनेटली. ठीक आहे. बाकी जसं मी सांगितलं की एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास न करता सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण अभ्यास करणार आहे आणि तो अभ्यास या बॅचमधून आपण डेफिनेटली करून घेऊ. आता यानंतर माझ्यानंतर अक्षय सर जनरल अवेअरनेसबद्दल बोलतील. सोबत बॅच कशी परचेस करावी, कधीपासून चालू होते, ॲप कुठलं डाउनलोड करावं, या सगळ्या बारीक गोष्टी ज्या आहेत अक्षय सर समजावून सांगतील. धन्यवाद. बघा, क्वांट फाउंडेशन किंवा मॅथ्स मास्टर बॅच बद्दलची जी माहिती राहुल सरांनी सांगितली, त्याच्यानंतर पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण आपली जी GA गुरुकुल आहे, GA गुरुकुल हे वाला पार्ट काय असेल किंवा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन मध्ये पॅक घ्यायचा तो वाला मुद्दा काय असेल, फीज काय असेल, कशा पद्धती असेल आणि काय काय असेल. बघा, GA गुरुकुल मध्ये आता जे काही आपले दिवस आहे म्हणजे सध्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हा काळ थोडा शांततेचा आहे. या काळामध्ये मला प्रॉपर कॉन्सेप्ट बिल्ड करावे लागतील, कॉन्सेप्ट क्लिअर करावे लागतील. जर प्रिव्हियस 2024च्या सर्वच एक्झाम पाहिल्या तर त्या हिशोबाने मला तयारी करावी लागेल. त्या हिशोबाने कंटेंट डेव्हलपमेंट सध्या चालू आहे. मग ह्या GA गुरुकुलमध्ये ज्याला आपण म्हणतो आता नवीन बॅचचं आपलं नाव आहे दृष्टी 1.0. दृष्टी 1.0 मागच्या वर्षी लक्ष्यवाली सिरीज आपण चालू आहे, लक्ष्य 1.0, 2.0, 3.0 ज्याला आपण GA की पाठशाला म्हणत होतो. आता पाठशालेतून आपण पुढे जातोय GA गुरुकुलमध्ये. आणि या GA गुरुकुलमध्ये आपण काय काय शिकणार आहे, कशा पद्धतीने शिकणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. बघा, मला जर जनरल अवेअरनेस शिकायचं मी पहिल्यापासून म्हणतो माझा ते MCQ वर किंवा मॅगझिन वाचण्यावर भर मी देतो, याच्यात मला 0 इंटरेस्ट आहे. जोपर्यंत मला कन्सेप्ट क्लिअर होत नाही, जोपर्यंत मला तो मुद्दा कळत नाही तोपर्यंत मला एक्झामला सोडवता येत नाही. म्हणून त्या हिशोबाने बघा, स्टॅटिक जीकेचं कंटेंट आपण 20 पेक्षा जास्त लेक्चरमध्ये या बॅचमध्ये कव्हर करणार आहे. स्टॅटिक बँकिंग ज्याला मी फायनान्शियल टर्म्स म्हणतो, जसं CRR, SLR किंवा अजून RBIचे जे वेगवेगळ्या गाईडलाईन असेल, UPI 1 वर्ड वाला मुद्दा असेल किंवा अजून वेगवेगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम असेल किंवा अशा भरपूर गोष्टी 20 पेक्षा जास्त लेक्चरमध्ये मी तर म्हणतो जवळपास 25 पण लेक्चर होऊ शकता. असं स्टॅटिक बँकिंग ज्याला मी फायनान्शियल टर्म्स वाला पार्ट म्हणतो तो आपल्याला शिकायचा आहे. त्यानंतर थोडंसं पुढे गेलो, RBIचे सर्क्युलर्स असतील किंवा न्यूजपेपर रिपोर्ट्स असतील, ह्या वाल्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम, 65 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट स्कीम आपल्याला 18+ लेक्चरमध्ये ह्या बॅचमध्ये शिकायचे आहे. आणि याच्या सोबत करंट इव्हेंटमध्ये येणारे गव्हर्नमेंट स्कीम तर करंट अफेअरमध्ये कव्हर होतातच. तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्न पाहिजे, प्रत्येक पेपरला इव्हन मी म्हणतो काल परवा झाले IDBI जामला सुद्धा 5 ते 6 क्वेश्चन हे फक्त गव्हर्नमेंट स्कीमवर होते. तर 65+ गव्हर्नमेंट स्कीम आपल्याला त्या केसमध्ये शिकायचे आहे. करंट अफेअरच्या केसमध्ये आपण विचार केला तर ऑक्टोबर 2024 पासून तर डिसेंबर 2025 पर्यंतचं म्हणजे तब्बल 15 महिन्यांचं
तासांचं करंट अफेअर तुम्हाला याच्यामध्ये भेटेल आणि प्रत्येक महिन्याचे कमीत कमी 13 पेक्षा जास्त लेक्चर हे तुम्हाला त्या केसमध्ये भेटेल. सर्व लेक्चर लाईव्हच होतील, नंतर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये वर्षभर अवेलेबल असतील, जे तुम्ही मल्टिपल टाइम्स बघू शकता जीए गुरुकुलमध्ये. इन्शुरन्स अवेअरनेस, काय इन्शुरन्सचे एक्झाम येतात त्यासाठी इन्शुरन्स अवेअरनेस वाला पार्ट सुद्धा याच्यामध्ये होणार आहे, तो रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. मंथली मॅगझिन तुम्हाला भेटेल, त्या मंथली मॅगझिनच्या केसमध्ये तुम्ही त्याची पीडीएफ वगैरे प्रिंट काढू शकता आणि ते वाचू शकता शिकून झाल्यानंतर. सोबत बिफोर एक्झाम तुम्हाला तर माहितीचे युट्यूबला आपले सेशन होत असतात, असे फास्ट ट्रॅक रिव्हिजन सेशन सुद्धा बिफोर एक्झाम या केसमध्ये होतात. अशी पूर्ण 1 वर्षभराची ही सिरीज असेल. पूर्ण अपकमिंग 2025 मध्ये होणाऱ्या सगळ्याच एक्झाम म्हणजे अपकमिंग येणारी एसबीआय क्लरिकल पासून एसबीआय पीओ पासून तर पार आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क आणि अपकमिंग येणाऱ्या पण आयडीबीआयच्या किंवा इन्शुरन्सचे एक्झाम असतील, ह्या सगळ्यांची तयारी या बॅचमधून होईल. या वेगवेगळ्या टार्गेटेड एक्झाम असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील. जीए गुरुकुल दृष्टी 1.0 वाला मुद्दा, स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच. सर आता याच्या फीज वाल्या पार्टवर मिळतो. सर मला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर शिकायच्या आहे. ॲडव्हान्स मॅथ काय असतं किंवा मेन्स लेवलचं मॅथ काय असतं ते पण शिकायचं आहे. सोबत मला जीए पण करायचं आहे. तर अशांसाठी कंबाईनमध्ये जर आपण विचार केला, कॉम्बो जो तुम्ही त्या केसमध्ये घेतला, कंबाईन जीए गुरुकुल म्हणजे दृष्टी 1.0 सोबत क्वांट फाउंडेशन मॅथ मास्टर 1.0 ह्या कंबाईनमध्ये जर तुम्ही परचेस करत असाल तर त्याची 5,000 रुपये फीज असेल. 5,000 रुपयामध्ये दोन्ही गोष्टी तुमच्या त्या केसमध्ये क्लिअर होईल. मी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांबद्दल पण बोलणार आहे. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी हा वाला पार्ट कसा अवेलेबल असेल, ज्यांना ऑनलाईन करायचंय त्यांच्यासाठी हा वाला मुद्दा आहे. सर मला फक्त जीए ची बॅच करायची किंवा जीए करायचंय तर त्या केसमध्ये ओनली जीए गुरुकुल किंवा जीए गुरुकुल दृष्टी 1.0 नावाची बॅच आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी 3,500 रुपये फीज असेल आणि ओल्ड स्टुडंट जे सारथीचे त्यांच्यासाठी 3,000 रुपये फीज असेल. त्यांना सारथी 500 नावाचं कुपन कोड आहे. ओल्ड स्टुडंट कोण आहे त्याच्याबद्दल मी खाली माहिती देतो. सर मला फक्त क्वांट फाउंडेशन मॅथ मास्टर 1.0 बॅच घ्यायची, क्वांट फाउंडेशन वाली बॅच घ्यायची, तर त्या केसमध्ये 3,500 रुपये फीज असेल फक्त ती घ्यायची असेल तर. आणि जर तुम्ही सारथीचे ओल्ड स्टुडंट असाल तर तुम्हाला इथं पण 500 रुपये ऑफ म्हणजे सारथी 500 नावाचा कुपन कोड आहे. इकडल्या केसमध्ये कोणताही कुपन कोड नाही. ऑलरेडी ती फीज 3,500 प्लस 3,500 7,000 रुपयावरून फक्त 5,000 रुपये याच्यात होणाऱ्या सगळ्या गोष्टी याच्यात कव्हर होणार आहे. म्हणजे यात होणाऱ्या सगळ्या गोष्टी याच्यात होतील, यात होणाऱ्या सगळ्या गोष्टी याच्यात होतील. ही कॉम्बो वाली बॅच असेल 5,000 रुपयात. स्पेशल ही घ्यायची 3.5 आणि 3, स्पेशल ही घ्यायची 3.5 आणि 3 या हिशोबाने. सर आता ओल्ड स्टुडंट जी मेन्शन केले ते कोण, अचुअर्स सिरीज पासून पुढचे अचुअर्स 1 to अचुअर्स 10 सगळे विद्यार्थी, विक्टर 1 to विक्टर 10 सगळे विद्यार्थी, विजेता 1 to विजेता 10 सगळे विद्यार्थी. सोबत स्पेशल जनरल अवेअरनेसचे बॅचचे जे काही विद्यार्थी होते मागच्या वर्षीचे स्पेशल जनरल अवेअरनेस बॅचचे हेही सगळे विद्यार्थी याच्यामध्ये कव्हर असतील, ज्यांना ह्या वर्षी पुन्हा बॅच कंप्लीट करायची किंवा पुन्हा बॅच आपल्याला करायची आहे. आणि या दोघांचीही व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल, 1 वर्षाची असेल. सर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी काय, तर सारथीचा कोणताही ऑफलाईनचा विद्यार्थी 2019, 20, 21, 22, 23 आणि 24 मागच्या 6 वर्षांमधला सारथीचा ऑफलाईनचा विद्यार्थी ज्यांनी सारथीत ऑफलाईन ऍडमिशन घेतलेलं होतं अशा सर्वांसाठी ऑफलाईन ही वाली बॅच फ्रीमध्येच असेल. म्हणजे तुम्ही 2021चे ऍडमिशन असेल तरी तुम्ही ऑफलाईन येऊन बसू शकता, 22चा असेल तरी येऊन बसू शकता, 23चे ऍडमिशन असेल तरी येऊन बसू शकता, 24चे ऍडमिशन असेल तरीही तुम्ही सारथीच्या वेगवेगळ्या क्लासरूम मध्ये येऊन हे लेक्चर करू शकता. सर मी ऑफलाईन विद्यार्थी पण नाही, मला आता ऑनलाईनच करायचंय, मला बॅच परचेस करावं लागेल. मग त्या केसमध्ये तुला ही बॅच परचेस करावी लागेल. जर तू ऑफलाईनचा विद्यार्थी पण मला ऑनलाईन करायचंय तर त्या केसमध्ये ह्या हिशोबाने तुम्हाला बॅचेस परचेस करावे लागतील. ह्या बॅचेस 2025 मध्ये होणाऱ्या सर्व एक्झाम साठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा काळ असा आहे की अराउंड सरांनी जर सुरुवातीला तुम्हाला सांगितलं जानेवारी पासून मे पर्यंतचा हे 5 महिने जर आपण प्रॉपर मेहनत घेतली, कन्सेप्च्युअल शिकलो, सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये कन्सेप्च्युअल शिकलो तर त्या केसमध्ये जून पासून पुढच्या ज्या काही मेजर एक्झाम येतात त्या एक्झाम मध्ये याचा 100% फायदा होतो आणि तेच विद्यार्थी सक्सेस होतात जे विद्यार्थी या स्लॅक सीझन मध्ये प्रॉपर मेहनत घेतात. म्हणून ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल हजारोंच्या गर्दीने तुम्ही ह्या बॅच साठी तुमचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद दाखवा, जेणेकरून अपकमिंग इयरच्या सिलेक्शन मध्ये आपला वाटा 100% त्याच्यामध्ये असला पाहिजे, 100%. मग कंबाईन साठी काय, स्पेशल ओनली जीए गुरुकुलसाठी, जीएच्या गुरुकुलसाठी काय ज्याला मी दृष्टी 1.0 नाव दिलेलं आहे, क्वांट फाउंडेशन ज्याला मॅथ्स मास्टर 1.0 नाव दिले त्याच्यासाठी काय,
ओल्ड स्टुडंटसाठी 500 रुपये ऑफच्या केसमध्ये खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी काय तो पण मुद्दा मी याच्यामध्ये क्लिअर केलाय. सोबत जर आपण पुढे गेलो सर, सोबत आपण पुढे गेलो तर सारथी हे सगळं कुठे अवेलेबल आहे तर सारथी एज्युकेशन नावाचं हे वाला ॲप आहे, सारथी एज्युकेशन. तर ह्या सारथी एज्युकेशन ॲपच्या कोर्सेस मध्ये जाऊन तुम्हाला ह्या तिन्ही बॅचेस इकडे दिसतील. तुम्ही त्याच्या बाय नाऊ वर क्लिक करून बॅचेस बाय करू शकता. तर हा वाला एक महत्त्वाचा मुद्दा किंवा ही महत्त्वाची सिरीज बँकिंगच्या विद्यार्थ्यांसाठी चालू होते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी व्हा, जेणेकरून आपल्या अपकमिंग इयरच्या सिलेक्शनसाठी ही बॅच अतिशय महत्त्वपूर्ण असेल, ही सिरीज अतिशय महत्त्वपूर्ण असेल. तर चालेल, भेटूया अशाच नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.